नमस्कार. मी डॉक्टर समाधान काळे. डॉक्टर समाधान काळे या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करीत आहे. आजचा विषय आहे डोक्यातील उवा. त्याला लाईस पण म्हटले जाते. डोक्यातील उवांना पेडिकुलस ह्युमनस असे म्हटले जाते. उवा सूक्ष्म म्हणजे एकदम लहान, चपट्या आणि पंखविरहित म्हणजे त्याला पंख नसतात आणि डोक्याच्या त्वचेमध्ये राहणाऱ्या असतात. त्या रक्त शोषून घेतात, त्यामुळे त्वचेची खाज सुटणे, नंतर आग होणे, त्वचा जड होणे अशी लक्षणे जाणवतात. उवा एकामुळं दुसऱ्याला सहज पसरल्या जातात. गर्दीच्या ठिकाणी, शाळेमध्ये किंवा एकमेकांच्या वस्तू शेअर केल्यामुळे, कंगवे, कपडे, अंतराची पांघरायची जी आपली जी कपडे आहेत जर एकमेकांनी वापरली तरी सुद्धा उवाचा प्रसार सहज होतो. त्यानंतर प्रतिबंधक उपाय, जर उवा झालेल्या व्यक्तीचे कपडे जे युटेन्सिल्स आहेत जो तो वापरतो तेवढे जे साहित्य आहेत ते उकळत्या पाण्यामध्ये टाकून काही मिनिटे ठेवायची आणि त्यानंतर ते स्वच्छ धुवायचे. असे प्रत्येक महिन्याला करणे गरजेचे आहे. त्यामुळे उवा होण्यावर नियंत्रण येऊ शकते. तसेच शाळेत जाणाऱ्या मुला मुलींना उवा होण्याचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे त्यांना स्वच्छता राखणे फार गरजेचे आहे. तसेच जर लांब केस असतील तर आखूड ठेवणे गरजेचे आहे. आता आपण याच्यावर उपाय बघूया. तर पहिला उपाय म्हणजे वैयक्तिक स्वच्छता ठेवणे, सकस आहार घेणे, त्यानंतर घरातील सर्वांनी आपल्या पर्सनल गोष्टी म्हणजे जे आपल्या वस्तू आहेत ते शेअर करायचे नाहीत. टॉवेल, कंगवे, उशा पांघरून हातरायचे ह्या गोष्टी आहेत ते प्रत्येकाने स्वतःच्या वेगवेगळं वापरणं गरजेचं आहे. तसेच पाण्यामध्ये, उकळत्या पाण्यामध्ये त्या वस्तू टाकून प्रत्येक महिन्याला त्या गोष्टी स्वच्छ करून ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर साबण लावून स्वच्छ आंघोळ करणे. त्यानंतर रात्री बेन्झाईल बेन्झोएट नावाचे एक रासायनिक औषध आहे, तर ते रात्री झोपताना केसाला लावायचे आणि त्याने सकाळी केस स्वच्छ करणे, यामुळे सुद्धा उवांचा नायनाट होऊ शकतो. त्यानंतर जर आपल्याला कायम मुळासकट जर घरातील उवांचा नायनाट करायचा असेल तर सगळ्यांनी सरसकट एका वेळेसच ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण रॉकेल प्लस व्हिनेगार मिसळून रात्रीच्याला झोपताना केसांना लावायचं. फक्त आगीपासून किंवा उष्ण गोष्टीपासून लांब राहायचं आणि ते सकाळी उठून धुतल्यानंतर सुद्धा उवा मरून जातात. त्यानंतर आपले जे कंगवे विंचरण्यासाठी कंगवे फण्या आहेत त्या व्हिनेगारमध्ये बुडवून ठेवायच्या आणि बुडवल्यानंतर मग ते केस त्याने विंचरायचे, त्यामुळे सुद्धा उवाचा नायनाट होऊ शकतो. त्यानंतर ॲलोपॅथिक ट्रीटमेंट सांगतो तुम्हाला. ते सरसकट जर आपण गोळी घरातील ज्यांना म्हणजे सरसकट सगळ्यांनी घेतली तरी सुद्धा उवा होणार नाहीत. बँडी प्लस 12 mg गोळी आहे ती मोठ्यांनी जे वजन 35 किलोच्या वर आहे त्यांनी प्रत्येक आठवड्यातनं असं 4 आठवडे घेणं गरजेचं आहे. जर वजन 25 ते 20 या दरम्यान असेल तर बँडी प्लस 6 mg गोळी घ्या. जर आपले वजन जर 15 ते 20 या दरम्यान असेल तर सिरप बँडी प्लस घ्या. आणि जर त्यानंतर एक क्रीम सांगतो, हेअर सील म्हणून एक क्रीम मिळते, ती लावायची आणि 10-15 मिनिट ठेवायची, नंतर केस धुवायचे. त्यामध्ये असलेल्या फणीने केस विसरायचे, त्यामुळे सुद्धा आपल्याला चांगला आराम मिळून जाईल आणि उवाचा कायमस्वरूपी नायनाट होऊन जाईल.